चिरीमिरी नव्हे, योजनाच गिळल्या जात आहेत. व्यवस्था पोखरणारा लाचखोरीचा कॅन्सर, जनतेची लूट तरीही अधिकाऱ्यांना सूट. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. राज्यात जवळपास रोजच एक अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडण्याची बातमी समोर येते. महसूल, ग्रामविकास, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, नगरपालिका, आरोग्य, शिक्षण, वन विभाग, नोंदणी अशा अनेक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकताना दिसतात. पूर्वी लाचखोरीला चिरीमिरी किंवा चहापाणी असा शब्द असायचा. मात्र सध्याचे प्रकार आणि आकडे पाहिले तर आता हे शब्द लागू पडणार नाहीत. आता थेट योजनाच गिळंकृत करण्याचे प्रकार घडत आहेत. एकटा दुकटा अधिकारी कर्मचारी नव्हे तर लाचखोरीचं सिंडिकेट तयार झाले. त्यात अनेक घटक सहभागी आहेत. बेकायदेशीर असली तरी ही सूत्रबद्ध आणि नियोजनबद्ध यंत्रणाच झाली. त्यामुळं यातील घटक एकमेकांना सावरून घेत संरक्षण देत पुढे जात आहेत. जनतेच्या डोळ्यात उघडपणे धूळफेक सुरू आहे. प्रश्न एवढाच नाही की किती जण पकडले जातात. खरा प्रश्न असा आहे की पकडले जातात तेवढेच भ्रष्ट आहेत का, की पकडले जाणारे हे हिमनगाचे फक्त टोक आहे. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की अनेक नागरिकांच्या मनात लाच दिल्याशिवाय काम होत नाही हा समज झालाय, नव्हे तर तो अनुभव बनलाय. दुर्दैव म्हणजे या भ्रष्ट संस्कृतीला अनेक ठिकाणी सामाजिक आणि राजकीय मान्यता मिळाल्यासारखं चित्र दिसतंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजी उदाहरणं घेतली तर जलजीवन मिशन सारख्या एका चांगल्या योजनेत प्रचंड गैरप्रकार झालेत. सरकारनं यात पाण्यासारखा पैसा ओतला, पण तो सगळा पैसा पाण्यात गेला असेच चित्र आहे. आता या प्रकरणी 6 अधिकारी निलंबित करण्यात आलेत. मात्र त्यांच्यावर खरंच पुढील कारवाई होणार आहे का, की सही सलामत सुटून परत येणार? कारण साखळीबद्ध भ्रष्टाचाराची प्रकरणं कधीच शेवटपर्यंत जात नाही असा अनुभव आहे. यासोबतच या आठवड्यात इतर कारणांसाठी लाच घेताना काही अधिकारी आणि कर्मचारीही पकडले गेलेत. एका बाजूला योजना गिळंकृत करायच्या आणि दुसरीकडं सरकारी कामासाठी जनतेकडून लाच घ्यायची असाच सध्याचा शिरस्ता झालाय. कोणताही विभाग याला अपवाद राहिलेला नाही. केवळ अधिकारीच नव्हे तर अनेक ठिकाणी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही विविध मार्गानं यात सहभागी असल्याचं आढळून येतं. लाचखोरी ही केवळ व्यक्तीची लालसा नसून ती संपूर्ण व्यवस्थेतील दोषाचं प्रतिबिंब आहे. सरकारी प्रक्रियांची गुंतागुंत, निर्णय घेण्यातील विलंब, राजकीय हस्तक्षेप, प्रभावी कारवाईचा अभाव, शिक्षा होण्याचं कमी प्रमाण आणि सहज उपलब्ध होणारा काळा पैसा या सर्व गोष्टींमुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळतं. अनेक कार्यालयांत फायली पुढे सरकण्यासाठी पैसे मागितले जातात. काही ठिकाणी थेट रक्कमच सांगितली जाते, तर काही ठिकाणी दलालांमार्फत व्यवहार होतो. जमिनीचे फेरफार, 7/12 उतारे, बांधकाम परवाने, पिले मंजूर करणं, निविदा, अनुदान, वीज जोडणी, परवाने, शासकीय योजना, पोलीस पडताळणी, कर निर्धारण, भरती प्रक्रिया, कंत्राटदारांची बिलं, पोलिसांकडून तपासात मदत, कारवाई टाळणं अशा अनेक कारणांसाठी लाच मागितली जाते. यापुढे जाऊन काही ठिकाणी कमिशन आणि हप्ता ही व्यवस्थेचाच भाग बनल्याची चर्चा होते. अनेक कंत्राटदार सांगतात की काम मिळण्यापासून बिलं मंजूर होईपर्यंत विविध स्तरावर टक्केवारी द्यावीच लागते. काही राजकीय नेत्यांकडूनही सार्वजनिक मंचावर कमिशन पद्धतीचं समर्थन करणारी वक्तव्य झाल्याची ताजी उदाहरणं आहेत. यात लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. भ्रष्टाचाराची साखळी अनेकदा फक्त अधिकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित राहत नाही. स्थानिक राजकारण, कंत्राटी व्यवस्था, दलाल आणि काही ठिकाणी लोकप्रतिनिधी यांच्यातील साठलोट असल्याचे आरोप वेळोवेळी होतात. यातून निर्णय गुणवत्तेवर नव्हे तर पैशाच्या जोरावर होतात. निवडणुकीपासूनच या टक्केवारीचा हिशोब सुरू झालेला असतो. आपल्या मर्जीतील अधिकारी लोकप्रतिनिधींना यासाठी हवे असतात. याचा सर्वात मोठा फटका सामान्य नागरिकांना बसतो. गरीब माणसाला स्वतःच्या हक्काचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात. शेतकऱ्याला अनुदानासाठी, विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीसाठी, उद्योजकाला परवान्यासाठी, कंत्राटदाराला बिलासाठी आणि सर्वसामान्य नागरिकाला साध्या प्रशासकीय कामासाठीही आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. अर्थात याचा फटका प्रामाणिक अधिकाऱ्यांनाही बसतो. या प्रकारामुळं ते निरुत्साही होतात. गुणवत्तेपेक्षा पैशाला महत्त्व मिळतं.
विकास कामांचा दर्जा घसरतो, सार्वजनिक निधीचा नासही होतो आणि लोकांचा शासनावरील विश्वास कमी होतो. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया वाढल्या म्हणजे भ्रष्टाचार वाढला का? किंवा कारवाया कमी झाल्या म्हणजे भ्रष्टाचार कमी झाला का? तर तसंही नाही. लाचखोर अधिकारी पकडले जात असल्यानं भ्रष्टाचार वाढल्याचं एक चित्र दिसतं. पण दुसरी बाजू अशी आहे की लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक सक्रिय झाल्यानं तक्रारी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं केवळ सापळा कारवायांची संख्या हा भ्रष्टाचाराचा एकमेव मापदंड मानता येत नाही. तक्रार न आलेले, पकडले न गेलेले कितीतरी भ्रष्टाचारी यंत्रणेत कायम राहतात. गेल्या 6 महिन्यांची आकडेवारी पाहिली तर राज्यात 6 महिन्यात 401 कारवाया झाल्या. त्यातून 579 अधिकारी कर्मचारी सापळ्यात अडकलेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत याच 5% वाढ झाली. म्हणजेच राज्यात लाचखोरी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं चित्र समोर आलंय. सर्वाधिक लाचखोरी महसूल विभागात आढळून आली. महसूल, पोलीस, पंचायत समिती, शिक्षण, महावितरण आणि वन विभाग हे लाचखोरीच्या प्रकरणात आघाडीवर आहेत. सापळा रचून केलेल्या कारवाईतून 2,08,00,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. यावरून पकडले न गेलेली लाच कितीची असेल याचा अंदाज येतो. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 20 ठिकाणी कारवाई झाली. आता लाचखोरी ही केवळ छुप्या पद्धतीने चालत नाही, तर तिला जणू यंत्रणेची मान्यता मिळाल्यासारखी स्थिती आहे. पूर्वी लाच काम करून घेण्यासाठी दिली जायची, आता ती हक्क म्हणून मागितली जाते. शासकीय कंत्राटामध्ये टक्केवारी ठरलेली असते. ही टक्केवारी खालच्या कर्मचाऱ्यांपासून थेट वरच्या स्तरापर्यंत पोहोचवली जाते, असं उघडपणे बोललं जातं. यातून अनेक राजकीय सभांमध्ये नेत्यांनी काम करायचं असेल तर थोडेफार इकडे तिकडे करावंच लागतं असं थेट किंवा अप्रत्यक्ष समर्थन केल्याच्या घटनाही घडल्यात. त्यातून लाचखोरांचं मनोधैर्य वाढतं. सामान्य माणसाला नियमांच्या कचाट्यात अडवून त्याची फाईल जाणीवपूर्वक पुढे न सरकवणं हा लाचखोरांचा सर्वात सोपा मार्ग आहे. अनेकदा थेट रोख पैशांऐवजी खाजगी एजंट ठेवले जातात किंवा डिजिटल वॉलेट्स, सोन्याची नाणी आणि मालमत्तेच्या स्वरूपात लाच स्वीकारली जाते. सरकारी अधिकाऱ्यांच्या क्रीम पोस्टिंगसाठी कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण होते. जो अधिकारी स्वतः लाच घेऊन पद मिळवतो तो खुर्चीवर बसल्यावर ती रक्कम जनतेकडून लाचेच्या स्वरूपात वसूल करणारच ना. तेच गणित मतदारांना पैसे वाटून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे असतं. पैसे घेऊन मतदान करणारे नागरिकही याला तेवढेच जबाबदार आहेत. ही व्यवस्था पूर्णपणे स्वच्छ करायची असेल तर सरकारनं कडक पावलं उचलली पाहिजेत आणि लोकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. अशा दुहेरी प्रयत्नांची यासाठी गरज आहे. लाच घेताना अनेक अधिकारी पकडले जातात खरे, पण कोर्टात केवळ 19 ते 20% प्रकरणांमध्येच आरोपींना शिक्षा होते. कायदेशीर पळवाटा बंद करून फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे तातडीनं शिक्षा झाली पाहिजे. तसं होताना दिसत नाही. अनेक प्रकरणं प्रलंबित राहतात. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी त्यांच्या विभागाच्या प्रमुखाची परवानगी लागते. ही परवानगी मिळण्यास अनेकदा उशीर लागतो. त्यासाठी वेळ मर्यादा ठरवली पाहिजे. त्यावेळेत ती मिळाली नाही तर मिळाली असं गृहीत धरून खटला पुढे गेला पाहिजे. अशी दुरुस्ती यात करावी लागेल. मानवी हस्तक्षेप जितका कमी तितकी लाचखोरी कमी. सर्व प्रकारच्या परवानग्या आणि दाखले थेट ऑनलाईन आणि कालबद्ध मिळाले पाहिजेत. सध्या अनेक सेवा अशा पद्धतीने उपलब्ध आहेत. तरीही अनेक अधिकाऱ्यांनी यातूनही लाचखोरीचे नवे मार्ग शोधून काढलेत. लाच घेताना पकडल्या गेलेल्या अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता त्याची संपूर्ण बेकायदेशीर मालमत्ता जप्त करून त्याला सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे. मात्र अनेकदा अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जातं. कारवाई झाल्यानंतर जामीन होताच पुन्हा सेवेत घेतलं जातं. पुढं संबंधित अधिकारी निवृत्त होईपर्यंत खटला चालतच नाही. त्यामुळं कारवाईचा अपेक्षित परिणाम होत नाही. यातून केवळ एकदा नव्हे तर अनेकदा लाच घेताना पकडले जाणाऱ्या अधिकाऱ्यांची उदाहरणे आहेत. जोपर्यंत आपण आपले काम घाईत किंवा बेकायदेशीरपणे करून घेण्यासाठी लाच देण्यास तयार असतो तोपर्यंत ही साखळी तुटणार नाही. जर कोणी लाच मागत असेल तर घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली पाहिजे. अर्थात अनेकदा हा विभागही
वादाच्या आणि संशयाच्या भोवऱ्यात असतो. तेथील अनेक अधिकाऱ्यांबद्दलही वेगळ्या चर्चा लोकांमध्ये असतात. त्यामुळं तक्रार करून उपयोग होणार नाही अशीच भावना अनेकांची झालेली असते. लाचखोरी हा केवळ कायदेशीर गुन्हा नाही, तर तो सामाजिक कर्करोग आहे. नेत्यांचे भाषणबाजीतील समर्थन किंवा प्रशासनाचा ढिसाळपणा याला खतपाणी घालत असला तरी सजग नागरिक आणि कडक कायदेशीर अंमलबजावणी अशा प्रयत्नातून भ्रष्टाचाराच्या वाळवीचा बिमोड करता येऊ शकतो. अर्थात सध्याच्या काळात हे स्वप्नवत वाटेल, मात्र एक ना एक दिवस जनतेला याची जाणीव होऊन नक्कीच उद्रेक होईल. तो दिवस केव्हा उजाडणार हेच आता पाहायचंय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.